दरोड्याचा डाव आखणारी व गाढवे चोरणारी आंतरराज्य आंध्र प्रदेशची टोळी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद. दिनांक 21/8/2026 रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत 5 ते 6 इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप मधून पाथर्डी ते अहिल्यानगर रोडवर करंजी घाटाच्या पायथ्याशी संशयितपणे थांबल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष करंजी घाट तालुका पाथर्डी येथे जाऊन खात्री केली असता अंधारामध्ये एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप जवळ 6 इसम संशयितरित्या उभे असताना मिळून आले. पथकाने त्यांच्याकडे थांबण्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले नसल्याने पथकाने साईकुमार लक्ष्मीनारायण पालपती वय वर्ष 26, यशबाबू व्यंकटेश मोगले वय वर्ष 45, सुधाकर भास्करराव देवरकोडा वय वर्ष 42, अंजी श्रीनू कुमाकुल्ला वय वर्ष 27, नागेश व्यंकटेश पेंड्रा वय वर्ष 42, सतीश नागेश्वर पालेपू वय वर्ष 36, सर्व राहणार आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेतले. पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून 47,000 रुपये किमतीचे, त्यात 5 मोबाईल, 10 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन, 500 रुपये किमतीचा एक लोखंडी कत्ती, 500 रुपये किमतीचा एक लोखंडी काटवणी, 50 रुपयाची मिरची पूड असा एकूण 10,48,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी नामे साईकुमार लक्ष्मीनारायण पालपत्ती यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने वर नमूद ताब्यातील आरोपी अशांनी मिळून मागील काही दिवसात पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी व राहाता जिल्हा अहिल्यानगर येथून गाढवांची चोरी करून आयशर गाडीमध्ये घेऊन गेले असल्याची माहिती सांगितली. आरोपीने सांगितलेल्या माहितीवरून गुन्हे अभिलेखाची पडताळणी करून पैठण, पाथर्डी, राहाता येथील अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. वर नमूद ताब्यातील आरोपी हे दरोडा घालण्याच्या तयारीसह मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 970/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5) सह आर्म ऍक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.